प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज संस्थापक राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। महाराष्ट्र भक्तीच्या ऐलतीराचा शक्तीच्या पैलतीराचा महाराष्ट्र, याच महाराष्ट्रातल्या जय महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटी नवी मुंबई वाशी येथे आज आपण आलेलो आहोत आपला गेम शो घेऊन साडेमाडे संपूर्ण कुटुंबाच्या मनोरंजनासाठी हा कौटुंबिक कार्यक्रम घेऊन आम्ही आलेलो आहोत। आणि आज आपल्या बरोबर असंच एक मोठं कुटुंब आहे ज्या कुटुंबाचं नाव आहे जय महाराष्ट्र असोसिएशन हाऊसिंग सोसायटी सेक्टर नंबर 9 वाशी नवी मुंबई इथे। चला तर आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार, आपलं नाव? माझं नाव कृष्णा यशवंत सावंत, जय महाराष्ट्र असोसिएशनचा मी जॉईंट सेक्रेटरी आहे। इकडे आधी झी मराठीचे मी आभार मानतो, तुम्ही माझा शब्दाला मान देऊन लगेच इथे आलात। युनिट पूर्ण तुमचं माझ्या पूर्ण शुभेच्छा आमच्या सगळ्या असोसिएशनतर्फे। आता आपण सुरुवात करतोय आपल्या कार्यक्रमाला साडेमाडेतीनला। साडेमाडेतीन या कार्यक्रमात आपण सर्वात पहिल्यांदा सर्वांना ठराविक क्रमांकाची टोकन्स देतो। याच टोकन्स मधून प्रत्येकी 3 स्पर्धक आपण लकी ड्रॉ पद्धतीने निवडतो। चला तर मग आपण टोकन्स वाटूया। चला तर आपण सुरुवात करूयात आपल्या पहिल्या राऊंडला। अंदाजे कितीला? सर्वांना टोकन्स वाटून झालेले आहेत। या टोकन्स मधले 3 क्रमांक आपल्याला मिळणार आहेत जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती राऊंड। आणि हे 3 भाग्यवान स्पर्धक निवडण्यासाठी मी इथं अथर्वला बोलवतो। अथर्व, तुझ्या समोर असणाऱ्या बाउल मध्ये जे टोकन्स आहेत त्यातली 3 टोकन्स मला काढून दे। अथर्वनी माझ्या हातामध्ये 3 टोकन्स दिलेले आहेत जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती राऊंड। बघूयात कोण आहेत ते 3 भाग्यवान स्पर्धक। आणि पहिला क्रमांक आहे क्रमांक 70। यानंतर आपले दुसरे भाग्यवान स्पर्धक आहेत ज्यांचा क्रमांक आहे क्रमांक 58। अभिनंदन। आणि आता आपला तिसरा भाग्यवान स्पर्धक कोण असेल? काही अंदाज? सगळ्यांनाच वाटतंय मी। बघूयात कोण आहे तिसरा स्पर्धक। तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 67। 67 67। अभिनंदन। हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक ज्यांच्याबरोबर आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती राऊंड। चला तर यांच्याशी गप्पा मारूयात। सगळ्यात पहिल्यांदा आहेत आपले सावंत काका। अभिनंदन। काका, सगळे काका म्हणल्यावर असं करतायत। बहुधा मी काका म्हणलेलं त्यांना आवडत नाहीये, त्यांना मी दादा म्हणेन। चालेल? आपलं नाव पुन्हा एकदा सांगा। कृष्णा सावंत। कृष्णा दादा आपल्या बरोबर आहेत। काय वाटतं साडेमाडेतीन मध्ये तुम्ही सिलेक्ट झालात? आय वॉज नॉट एक्सपेक्टेड, पण मिळालं। खेळू चांगला। पण मग तुमचा नशिबावर विश्वास आहे का? आहे विश्वास आहे। काय अनुभव आहे तुमचा नशिबाच्या बाबतीत? आतापर्यंत सगळं चांगलं झालंय। हा, म्हणजे एखादा प्रसंग असेल ना की जो नशिबाने तुम्हाला साथ दिली वगैरे असं काहीतरी? म्हणजे बायको चांगली मिळाली। आहेत का त्या इथं? आहेत? कुठे आहेत? अरे वा, म्हणजे नशीबवान पत्नी का नशीबवान पती दोघेही आपल्या बरोबर आहेत इथे? नशिबान आहे पतीच्या बाबतीत। बर, काय अनुभव संसारातला? चांगला अनुभव आहे। चांगला अनुभव। ऍडजस्ट करते। काय प्रॉब्लेम नसेल तर माझा बिझनेस असल्यामुळे माझा कॉम्प्युटरचा बिझनेस आहे। प्लस मी शिवसेनेचा शाखा प्रमुख आहे, त्यामुळे काम भरपूर आहे मला सध्या। बरोबर, शेड्यूल बिझी आहे पूर्ण। तरी पण तिला राजकारणात आवड नाहीये, पण घरच्यांना आल्यानंतर पाहुणचार तरी करते। बरोबर, ते सगळ्यात महत्वाचं आहे। आणि भांडताना काय बोलतात? काय नाही भांड नाही, म्हणजे असं काहीतरी ठरवलेलं असेल ना, हे बघा तुम्ही जर मला सारखा त्रास दिला ना तर मी तुम्हाला कायमचं डिलीट करून टाकेन, असं काही म्हणतात? कम्प्युटरच्या भाषेत असं काही बोलतात? नाही नाही नाही, काहीच नाही बोलत। फक्त बोलायची बंद होते, नंतर परत बोलतो आम्ही परत। धन्यवाद। आपलं नाव? सौ गौरी संदेश आयरे। गौरी ताई आपल्या बरोबर आहेत। तुम्ही काय काय करता? मी हाऊसवाईफ आहे। हाऊसवाईफ आहे। मी शिवण क्लास करते, म्हणजे शिवण क्लासेस घेते आणि घरी कपडे वगैरे ड्रेस। बर, म्हणजे घरात बसून घरातली कामही करता, शिवाय साइड बिझनेसही तुमचा चालू आहे हा सगळा शिवण कामाचा। काय अनुभव असतो घरात सगळं हे सांभाळताना? हो, छान। सासू सासरे पण आहेत, खूप सगळे सांभाळून घेतात, त्याच्यामुळे काही त्रास नाही। बर, पण मग अशा पद्धतीचा गेम शो तुम्ही पहिल्यांदा खेळता आयुष्यात? सोसायटीमध्ये पण कुठल्या कार्यक्रमात उतरला नाहीत, सहभागी झाला नाहीत? पहिल्यांदाच? नशिबाने आज तुम्हाला साथ दिली आहे? नशीब देतं तुम्हाला साथ नेहमी? देतंय। बघूयात पुढच्या स्पर्धकाला काय वाटतं। तुझं नाव? विजय सुभाष गचांडे। विजय गचांडे,
आता माझं गचांड वगैरे दर्शील बरं का, तुझ्यापासून लांब राहिलं पाहिजे थोडस. काय करतोस तू? मी IT डिप्लोमा थर्ड इयर आता सध्या परीक्षा दिली. IT डिप्लोमा म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये तू आहेस. काय तुझ्या करिअर बद्दल वाटतं? मला पुढे इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घ्यायचं. इंजिनिअरिंग मध्ये करायचंय. हा. मग सध्या काय कॉलेजमध्ये जातोस, काय दंगा करतोस? नाही सध्या तर आता एक्झाम दिली आहे. एक्झाम नुकतीच संपली. सुट्टी लागलेली आहे. हा. काय सुट्टीतला प्लॅन आहे तुझा? मित्रांबरोबर मजा करायची आहे, गावी जायचं. तर मित्रांबरोबर मज्जा म्हणजे काय जरा आम्हाला सांग ना. इकडे सगळेजण मित्रांबरोबर मज्जा करतात, पण काय मज्जा करतात हे आपल्याला कधीच माहित नसतं. पोरं काय मजा करतात ऐकूयात. आता काय मजा करतोस? काय नाही, क्रिकेट खेळणं. क्रिकेट खेळणं वगैरे कॉमन असतं रे, वेगळी मजा सांगा मला जी घरातही कधी माहित नसते पण तुम्ही करत असता. नाही कुठे फिरायला जाता? आता गावी फिरायला जाणार आहे. गावी? फिरायला जाणार आहे. गावी फिरायला नाही रे, म्हणजे नवी मुंबईतून मुंबईला कधी दौरा होतो की नाही? हा होतो. घरातल्यांना न सांगता? नाही तसं नाही. तसं नाही होत. अजून काय विशेष मुलांबरोबरच्या धमाल गोष्टी? काहीच नाही, खूप साधा आहे मी काही धमाल करत नाही. असं करत असशील ना अभ्यास करताना वगैरे? हा तसे खूप केले तुम्हाला. एकदा विजयसाठी जोरदार टाळ्या. हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपल्या बरोबर पहिला राऊंड. अंदाजे किती राऊंड? या राऊंड मध्ये तुम्हाला आम्ही एक वस्तू देणार आहोत. त्या वस्तूची तुम्हाला बाजारातील किंमत सांगायची. जर ती मूळ किमती एवढी निघाली किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल तर ती वस्तू तुम्हाला भेट म्हणून मिळणार आहे. इतका सोपा राऊंड आहे हा. तयार सगळेजण खेळायला? पण तुमच्या तिघांपैकी पहिल्यांदा कोण बोली लावणार हे ठरवण्यासाठी आपण नशिबाचे फासे वापरणार आहोत. हा नशिबाचा फासा टाकल्यावर ज्याचा अंक अधिक येईल तो पहिल्यांदा बोली लावण्यासाठी मानकरी ठरेल. चला तर मग बघूयात कोणाला किती नशिबाचे फासे मिळतात ते. कृष्णादादा अभिनंदन, कृष्णादादांना मिळाले 2 अंक. गौरीताईंना मिळाले 6 अंक आणि विजयला मिळाले 5 अंक. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावतील गौरीताई, त्याच्यानंतर विजय आणि त्याच्यानंतर आपले कृष्णादादा. आणि आज बोली ज्या वस्तूची लावायची आहे ती वस्तू आहे मोबाईल हँडसेट. तुम्हाला मोबाईल हँडसेट मिळू शकतो अगर तुम्ही अचूक बोली लावली तर. आणि या मोबाईलचे फीचर्स असे की याच्यामध्ये बॅटरी बॅकअप जास्त आहे, शिवाय याला कलर डिस्प्ले आणि सोबत याला टॉर्च लाईट सुद्धा आहे. असा हा एक उत्कृष्ट कंपनीचा मोबाईल हँडसेट तुमच्या समोर आहे, त्याची तुम्हाला बोली लावायची. पहिल्यांदा बोली लावतायत गौरीताई. गौरीताई, या मोबाईल हँडसेटची काय प्राइस असेल? 3.5. 3.5 काय? 3,500. 3,500? नक्की विचार करा. तुमच्याकडे मोबाईल आहे याच्या अगोदर? आहे मोबाईल. बर, काय असेल? बाकीच्यांना काय वाटतंय? 2,000, 1,600, 1,700, 5,000. इकडे पाठीमागे काय वाटतंय? 2,200. 3,500 जास्त किंमत वाटते का तुम्हाला? याला कॅमेरा नाहीये परंतु हा कलर डिस्प्ले, त्याच्यात टॉर्च लाईट आहे, शिवाय याच्यात बॅटरी बॅकअप जास्त आहे. कन्फ्यूज होऊ नका, माइंड सेट करा. एक फायनल किंमत सांगा, तुमचा अंदाज, शेवटचा अंदाज. 2,500. 2,500. गौरीताईंनी या मोबाईलची किंमत सांगितलेली आहे 2,500. चला तर मग ही किंमत आपण फिक्स करून टाकूया. गौरीताईंनी किंमत सांगितलेली आहे या हँडसेटची 2,500 रुपये. वळूयात विजयकडे. याची किंमत असू शकते 1,600 ते 1,800. 1,600 ते 1,800, पण एकच किंमत आपल्याला सांगायची. 1,670. 1,670. याच्यामध्येही असू शकते, जास्तही असू शकते, कमीही असू शकते. बाकीच्यांचा काय अंदाज आहे? 1,600, 1,600, 1,200, 1,200 पण सांगतायत. 1,670. 1,670. फायनल फिक्स ठाम आहेस या मतावर? फ्रीज करून टाकूया किंमत. विजयनी या मोबाईलची किंमत सांगितलेली आहे 1,670 रुपये. वळूयात कृष्णादादांकडे. कृष्णादादा, काय अंदाज आहे? 1,600 रुपये. 1,600 रुपये. किती? 1,200, 1,300. नाही 1,600. 1,600. इकडे सगळं 1,600 वर 1,500. 1,675. बघा, यांनी 1,670 सांगितले, त्याने 1,675 म्हणतायत. नाही 1,600. 1,600 हो, मी फ्रीज. नक्की? हो, फ्रीज. फ्रीज करायची? हो, फ्रीज. करूयात मग फ्रीज. लॉक केले.
आपल्या तीनही स्पर्धकांनी या मोबाईल हँडसेटची किंमत सांगितलेली आहे. गौरीताईंनी या मोबाईल हँडसेटची किंमत सांगितली आहे 2,500 रुपये, विजयनी सांगितली आहे 1670 रुपये, तर कृष्णादादांनी सांगितली आहे 1600 रुपये. बघूयात या मोबाईल हँडसेटची नक्की किंमत किती आहे. आणि या मोबाईल हँडसेटची खरी किंमत आहे 1661 रुपये. आणि याच्या जवळ गेलेला आहे आपला विजय, ज्याला मिळतोय हा मोबाईल हँडसेट. अभिनंदन विजय, तुला मिळतोय हा मोबाईल हँडसेट. विजय, तुला मोबाईल हँडसेट मिळालाय, काय तुला खरंच गरज होती का रे याची? तसं मी अंदाज 1600 ते 1800 मध्ये लावला होता, पण बर. तसं आपलं पहिल्या राऊंड मध्ये 70 नंबर लकी ठरला म्हणून 1600 मध्ये अजून 70 ऍड केले. बर 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 बर, लकी नंबर ठरला म्हणून त्यानं सुद्धा 1670 ही बोली लावली. आनंद वाटतोय? हो, खूप उपयोग होणार आहे या मोबाईलचा कम्युनिकेशन साठी कोणाशी? सगळ्यांना. सगळ्यांची म्हणजे कोणीतरी स्पेसिफिक व्यक्ती असेल तिच्याशी हा कम्युनिकेशन करणार आहे. कोण आहे ती स्पेसिफिक व्यक्ती? कोण नाही, मित्र सगळे, सगळे मित्र, अजून मैत्रिणी व्हायच्यात, नातेवाईक सगळे. नातेवाईक सगळे, ते महत्वाचे आहेत. पहिल्यांदा या मोबाईलवरून तू असाच बोलत राहो अखंडपणे मित्र आणि मैत्रिणींसोबत, असं मला वाटतं. अंदाजे किती या आपल्या पहिल्या राऊंडचा विजेता ठरलाय विजय. याच्यानंतर आपण वळणार आहोत आपल्या दुसऱ्या राऊंडकडे, म्हणजे सुपर मार्केट राऊंडकडे.